कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे, मात्र अडथळे आहेत ते कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। $550 प्रति टन निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क आता आकारण्यात आलेला आहे। परदेशी नागरिकाला आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर सकाळीच बातमी आली की कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली होती आणि संपूर्ण शेतकऱ्यांना त्यामुळे काहीसा दिलासा सुद्धा मिळालेला होता। मात्र त्यामधले जे अडथळे आहेत ते कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। $550 प्रति टन निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क आता आकारण्यात आल्यामुळे परदेशी नागरिकाला याचे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। त्यामुळे हे अडथळे आहेत ते कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। तर परदेशी नागरिकाला अधिक पैसे यामुळे मोजावे लागणार आहेत। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत राजेंद्र जाधव आहेत। राजेंद्रजी, आता या अटींमुळे कांदा उत्पादकांना काही त्याचा फटका होणार आहे का? नक्कीच कांदा उत्पादकांना याचा फटका बसणार आहे। कागदोपत्री जरी सरकारने बंदी उठवली असली तरी यासोबत सरकारने याची तरतूद केली आहे की जास्त निर्यात होऊ नये आणि जास्त निर्यात होऊ नये यासाठी कांद्याच्या निर्यातीवरती किमान निर्यात मूल्य सरकारने फिक्स केलेलं आहे। ते आहे $550 आणि केवळ निर्यात मूल्य निश्चित करून सरकार थांबलं नाही तर याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटीही लावलेली आहे। निर्यातीवरती 20-40% शुल्क लावलेलं आहे। जर आपण जे सरकारनं निश्चित केलेलं किमान निर्यात मूल्य पाहिलं $550, त्याच्यावरती जे 40% निर्यात शुल्क पाहिलं तर ते किंमत जवळपास $770 प्रति टन येते। म्हणजेच भारतीय रुपयामध्ये जर आपण त्याचं कन्व्हर्जन केलं तर साधारणतः 64,233 रुपये किंमत येते आणि आता स्थानिक बाजारामध्ये किमती आहेत $15 ते $16। पण सरकारचं म्हणणं आहे जर तुम्हाला निर्यात करायची असेल तर परदेशी ग्राहकांनी प्रति किलो किमान ₹64 दर दिला तरच तुम्ही निर्यात करू शकता। आणि आपले जे स्पर्धक देश आहेत, भारत हा फक्त एकटाच निर्यातदार नाहीये। आपल्यासोबत पाकिस्तान, चीन, इजिप्त असे बरेचसे देश आहेत ते भारतासोबत स्पर्धा करत असतात। त्यांच्या देशामध्ये कांदा स्वस्त आहे, त्यामुळे कुठलाही जो आयातदार देश असेल, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, तो नेहमीच हा विचार करतो की माल स्वस्त कुठं आहे, कांदा स्वस्त कुठं आहे। तर साहजिकच भारतामध्ये कांदा नेहमी स्वस्त असतो, पण आता सरकारनं जे किमान निर्यात शुल्क आणि निर्यातीवरती 40% जे शुल्क लावलं आहे त्याच्यामुळे भारतातला कांदा हा महाग झालेला आहे। म्हणजे एका बाजूला सरकारनं कागदोपत्री निर्यातीवरची बंदी उठवलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला कांदा हा भारतीय कांदा महाग केलेला आहे परदेशी ग्राहकांसाठी। तो ₹64 केलेला आहे आणि इतर देशामध्ये आपण पाहिलं पाकिस्तान किंवा चीनमध्ये तर तिथे जवळपास $30-40 किलोनं कांदा मिळत आहे। त्यामुळे जेव्हा जरी बंदी उठवली असली तर जे परदेशी ग्राहक आहेत ते भारतातून कांदा विकत घेण्याऐवजी आपले जे स्पर्धक देश आहेत तिथून कांदा विकत घेणार। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी सरकारने म्हटलेलं निर्यात बंदी उठवली, प्रत्यक्षात आपण त्यातले डिटेल्स वाचले तर लक्षात येतं की जी परिस्थिती आहे ती जैसेच तेच आहे। नक्कीच राजेंद्रजी, निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतलाय तर त्यामुळे असं या निर्णयाकडे बघायचं का? हो, निर्णय त्याच पार्श्वभूमी पाहावं लागेल। जे कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यामध्ये मतदान आहे, जसं की अहमदनगर असेल, आपला नाशिकचा पट्टा असेल, पुण्यातला भाग असेल आणि तिथं आता पाहिलं आपण की जे सत्ताधारी पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं होतं। शेतकरी विचारत होते की तुम्ही निर्यातीवरती बंदी का लावलेली आहे, बंदीमुळे आमचे कांदे दर पडले त्याचं नुकसान होत आहे, याचा जाब प्रत्येक ठिकाणी ते विचारत होते आणि जे विरोधक आहेत त्यांच्या प्रचाराला त्यामुळे धार आली होती। तर त्याला डायल्यूट करण्यासाठी म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, पण तो कागदोपत्री आहे। जर खरोखर त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असता तर गोष्ट चांगली होती, पण एका बाजूला म्हणायची निर्यातीवरती बंदी उठवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला किमान निर्यात मूल्य निश्चित करायचं आणि त्याच्यावरती 40% शुल्कही लावायचं। यामुळे जो शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा आहे तो होणार नाही। तर सरकारने सरसकट निर्यात बंदी उठवली, किमान निर्यात मूल्यही काढून टाकलं आणि 40% शुल्कही काढून टाकलं तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणात निर्यात होईल। साधारणतः या काळामध्ये एका महिन्यात जवळपास 2.5 ते 3 लाखापर्यंत निर्यात होत असते, कारण की आपल्याकडे पुरवठा जास्त असतो, परदेशातले ग्राहकही नक्कीच राजेंद्रजी, त्यामुळे या निर्यात अटीचा शेतकऱ्यांना फायदा कितपत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद पुढारी न्यूजशी सविस्तर प्रतिक्रिया दिलात त्यासाठी।